दान करणं हे महान कार्य आहे, परंतु आपल्या दानशूरपणाचा अहंकार मिरवू नये. त्यामुळे दानातील पुण्याची भावना लोप पावते. गोपाळ शेठला दिलेल्या अनुभवातून स्वामी याच गोष्टीचं प्रत्यंतर देतात. दत्त गुरु अवतार जाहले, स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी समर्थ भूवर आले. दत्त गुरु अवतार जाहले. दत्त गुरु अवतार जाहले. स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी समर्थ भूवर आले. कोणी मानती दत्त गुरु प्रति, कोणी म्हणती नृसिंह सरस्वती. कोणी मानती दत्त गुरु प्रति, कोणी म्हणती नृसिंह सरस्वती. कोण कोठुनी आले हे यती, कोण कोठुनी आले हे यती. नाही कोणी जाणले, नाही कोणी जाणले. स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी समर्थ भूवर आले. जगन्नाथ जे अळवणीचे, दत्तात्रय ते भुऱ्या बुवांचे. दृष्टीदाता सुरदासांचे, दृष्टीदाता सुरदासांचे. अनेक रूप धारिले, अनेक रूप धारिले. स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी समर्थ भूवर आले. जनिसी दाविले विठ्ठल रूप, बसपा भासले कुबेर रूप. होते स्वामी ते दत्त स्वरूप, होते स्वामी ते दत्त स्वरूप. अनेक जन तारिले, अनेक जन तारिले. स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी समर्थ भूवर आले. लोको, तुमच्या सगळ्यांचा मला कळवळ आहे, म्हणून मी ही सगळी कामं करून घेतोय. मी केलेल्या दानातून आज उभी राहिलेली ही 12वी धर्मशाळा आहे. आणि मला असं वाटतंय की
की प्रत्येक गावामध्ये एक स्वतंत्र धर्मशाळा असावी, ज्याचा उपयोग वृद्धांच्या सेवेकरता, यात्रेकरूंच्या निवासाकरता आणि त्यांच्या भोजन व्यवस्थेकरता सुद्धा व्हावा. मी केलेल्या दानातून गावात अनेक नवे प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि माझा दानशूर स्वभाव तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. यापुढेही मी दान धर्म करत राहणार आणि तुम्हा सगळ्या लोकांचं भलं व्हावं यातच मला आनंद आहे. धन्यवाद. कारभारी जरा इकडे या. कारभारी, धर्मशाळेला नाव द्यायचं राहिलंय. आमचं नाव द्या आणि हे काम लवकरात लवकर करा. समजलं? ठीक आहे शेठ. आणि लोकांना आमच्या नावाचा उदो उदो करायला सांगा. येतोय आम्ही. गोपाळ शेठचा जय जयकार असो. 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 काय झालं स्वामी, हसताय का आपण? चला चोळोबा, बाहेर गावी जायची तयारी करा. आत्ता? हो लगेच. माफ करा स्वामी, पण कुठं जायचंय आपण? पूर्वेला 4 गावं सोडून एक जण स्वतःला कर्णाचा अवतार समजायला लागलाय. त्याची भेट घ्यायची आहे. चला चला तयारी करा, बाहेर गावी जायची. निघायचं आत्ता. अरे दानधर्म करतोयस आणि स्वतःचा जय जयकार जय घोष काय करून घेतोय? हे दान स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी करतोयस. तुला दानाचं महत्व कळलेलंच नाही रे. काळजी करू नकोस, आम्ही येतो. तुला दानाचं महत्व काय हे कळण्यासाठी आम्ही येतो. शेठजी, आज गावकरी तुमच्यावरती खूप खुश होते. असणारच. शेठजींनी धर्मशाळा बांधून येणाऱ्या जाणाऱ्यांची चांगलीच सोय करून ठेवली. खरंय शेठजी, तुमच्यासारखा दानशूर माणूस शोधूनही सापडणार नाही. काय बरोबर ना? बरोबर आहे, बरोबर. नमस्कार शेठजी. नमस्कार. गोपाळ शेठ आपणच का? कोण आपण? मी एक गरीब ब्राह्मण आहे. आपल्या दानशूरपणाचे किस्से ऐकलेत मी, म्हणून म्हटलं आपलं दर्शन घ्यावं. काय मदत मिळते का पाहावी. काय मदत हवी आपल्याला? बोला. आम्हाला काशी यात्रेला जायचंय. काय मदत मिळू शकेल का? जरूर. आमच्याकडे मदत मागायला आलेला माणूस आजपर्यंत रित्या हातानं वापस गेला नाही इथून. आणि आपण तर काशी यात्रेसाठी मदत मागतायत. आमच्यातर्फे आपल्याला काशी यात्रा झाली तर आनंदच होईल आम्हाला. कारभारी शेठजी, ही घ्या. ही पहिली थैली तुमच्या काशी यात्रेच्या प्रवासासाठी आणि ही दुसरी थैली ही आमच्यातर्फे. तिथे जाऊन आमच्या नावानं दान करा. आपण मदत केली याची नोंद घेतली जाईल शेठजी. आणि हे बघा, तिथे जाऊन आमच्या दानशूरपणाचे गोडवे गा. जरूर जरूर. तिथल्या लोकांना आमच्याबद्दल कळू द्या. या. एकदा आभारी आहे शेठजी. आता बघता बघता संपूर्ण देशामध्ये दानशूर म्हणून आमच्या नावाची ख्याती होईल. दानशूर गोपाळ शेठ. स्वामी, त्या दानशूर व्यक्तीकडे आपण का चाललोय हे तर ठाऊक नाही, पण त्यानिमित्ताने एक प्रश्न विचारावासा वाटतो की दानशूर व्यक्तीची लक्षणं काय असावी? चोळ्या, एक तर दानशूर व्यक्तीला गर्व नसावा
आपण दानधर्म करून लोकांचं काहीतरी भलं करतो असा वृथा अहंकार त्याच्या ठाई नसावा. कारण आपण दानधर्म करणारे कोणी नसतो रे. सगळा करता करविता तो 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 ठरवतो. तो आपल्याला दान देण्याची ऐपत देतो आणि बुद्धीही. म्हणून दानधर्म करणाऱ्या माणसांनी कसलीही अपेक्षा बाळगू नये. ना स्वतःच्या जय जयकाराची, ना स्वतःच्या प्रसिद्धीची, ना स्वतःचा उदो उदो होण्याची. निर्मळ आणि निस्वार्थ बुद्धीने दानधर्म करावा. होय स्वामी. अरे एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हातालाही समजता कामा नये. समजलं? आणखी एक, दानधर्म करणं हे अतिशय पुण्यकर्म आहे. पण दान हे सत्पात्री असावं. अयोग्य व्यक्तीला केलेलं दान हे द्रव्याचा आणि दानाचा अपव्यय आहे. आपण जो दानधर्म करत असतो ना, त्याचा तो वर बसलेला तो सगळा हिशोब ठेवत असतो. काय? दान हे साधू वृत्तीने करावं. सगळ्यांनाच ते जमत नाही. म्हणून कर्ण सर्वश्रेष्ठ दानशूर. म्हणून कर्णाला लोक आजही मानतात. का स्वामी? कर्णाला ठाऊक होत आपण आपल्या कवच कुंडलाचं दान देऊन आपल्या मृत्यूचा मार्ग सोपा करतो. आणि समोर कवच कुंडलाचं दान मागणारा कोण? साक्षात इंद्रदेव. कर्णाने क्षणाचाही विचार न करता आपली कवच कुंडल उतरवून इंद्राला दान दिली. सोळ्या मला सांग, सर्वसामान्य माणसाला असलं श्रेष्ठ दान जमेल कधी? नाही ना. म्हणून कर्ण दानशूर. चला. बाहेर येऊन लय डोकं दुखायला लागलं. बायकोला जाऊन सांगतो की डोक्याला जरा मालिश करता येईल लावून. हे सावकाराचं काम लय कठीण आहे. नशीबवानेस मित्रा. अरे तुला भूक लागली तर भाजी आणि भाकरी करून खायला घालायला तुझी बायको आहे. तुझं अंग दुखायला लागलं तर तेल मालिश करून द्यायला सुद्धा तुझी बायको सदैव तयार आहे. पण माझ्याकडे काय रे? माझ्याकडे तर कुणीच नाही. अरे नुसत्या 4 भिंती आणि छप्पर म्हणजे घर नसतं रे बाबा. ते आहे म्हणून त्याला घर म्हणायचं, एवढंच. वहिनी जाऊन लय वर्ष झालं. आता या दुःखातनं बाहेर पड. तू बोलतोयस ते बरोबर आहे मित्रा. अरे एकट्याने आयुष्य जगणं फार कठीण असतं रे. आणि त्यासाठी कुणाची तरी सोबत हवी. लग्न कर. लग्न? अरे या वयात मला मुलगी तरी देईल का कोण? सगळीकडून माझं मरण झालंय नुसतं. असं म्हणू नकोस मित्रा. काहीतरी चांगलं होईल नक्की. असं सोडू नको. चल निघू मी. बायको वाट बघत असेल. ठीक आहे. चोळ्या, दान देणाऱ्या बरोबरच दान घेणाराही हुशार आणि निर्मळ असावा. आपण याचक म्हणून काय दान मागतो आहोत याची त्याला समज हवी. मिळालेलं दान त्यांनी मनापासून स्वीकारलं पाहिजे आणि सांभाळलंही पाहिजे. याचक म्हणून काय पथ्य पाळायला हवीत हे तुला येत्या काळात कळेलच. चोळोबा, तमला नाहीत ना? नाही स्वामी. चला. देवा, माझ्याच नशिबात एवढं दुःख का? एवढा एकटेपणा का? किती सुखाचा संसार होता माझा. कुणाची नजर लागली तुलाच ठाऊक. बायको अचानक गेली. त्यानंतर कधी मनाला बरं वाटलंच नाही बघ. सुख कधी माझ्या वाट्याला आलंच नाही. नुसती गरिबी, एकटेपणा, दुःख,
हाल अपेष्टा, काय पाप केलं म्हणून हे असं आयुष्य आलंय माझ्या वाट्याला. खरंच किती आनंदी जोडपं आहे नाही. आयुष्यात असा साथीदार सोबत असला की आयुष्य किती सुखकर होऊन जातं. नाहीतर बायका पोरांशिवाय आयुष्याला तरी काय अर्थ आहे. बायको मुलांशिवाय आयुष्य नकोसं वाटतं रे देवा, नकोसं वाटतं. किती दिवस हे असं एकटं एकटं जगणार. नालायक आहे मी, जगायला नालायक आहे मी. यापेक्षा मेलेलंच बरं.